कसारा घाटाच्या खाली उतरतात ना, तिथं पण एक एंटिटी आहे. 7-8 वर्षाचा मुलगा आहे. आता तिथं आम्ही जसं निघत होतो ना, काचीवर हात मारला कोणतरी. प्लॅन केला, निघू आता, नको काही जास्त प्रॉब्लेम होण्यासाठी. पुढे जेव्हा आम्ही गेलो ना, तशी ह्या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. माझा पहिला अनुभव मी तुम्हाला शेअर करतो. कसारा घाटातलं जे माझ्यासोबत आणि माझ्या फ्रेंडसोबत झालेलं, ते पण इथलेच आहे, मुंबईतले. काही ठाण्यातले, काही मुलुंडचे आहेत, त्यांच्यासोबत झालेलं इन्सिडेंट आहे. मी फर्स्ट टाईम मुंबईला आलेलो. मुंबई मी म्हणजे लहानपणी बघितलेली, घरच्यांसोबत आलेलो फिरायला वगैरे. पण नंतर जेव्हा मी काही वर्षांसाठी मुंबईला आलो कॉलेज वगैरेसाठी, तर कॉलेजमध्ये माझे काही फ्रेंड्स झाले. त्या फ्रेंडचे फ्रेंड्स पण माझे बेस्ट फ्रेंड झाले. तर आमचा तसा 4 लोकांचा ग्रुप होता. अभिषेक, वैभव आणि सचिन. तर आम्ही कॉलेजमध्ये होतो, पण सगळ्यांनाच माहीत होतं मी शिर्डीचं आहे. तर सगळे म्हणायचे एक दिवस जाऊ आपण, प्लॅन करू. तर असं सर्वांनाच एकही टाईम मिळाला आणि वैभवकडं होती गाडी. वैभव बोलला की आपण जाऊ शिर्डीला. ठीक आहे, कॉलेज वगैरे संपलं का संध्याकाळी निघू शिर्डीला जाऊ आपण. वीकेंड होता, केला प्लॅन. मी कधीची गोष्ट आहे, कोणता साल सुरू असेल? जवळपास 2019 स्टार्ट झाला होता. 2019. हां, आता मग त्याला पण 6-7 वर्ष झाले. स्टार्ट झाला होता, त्या टायमिंगची गोष्ट आहे. तर आम्हाला निघता आता कॉलेज टाईम संपला, प्रत्येकाचा टाईम वेगळा आहे, घरी जाणं आहे, रेडी होणं आहे. निघता आम्हाला 10:30-11च्या दरम्यान झालं होतं. तर आम्ही निघालो, पण आम्हाला लेट नाईट झालेला, त्यामुळं आम्हाला इथून निघता म्हणजे हा इन्सिडेंट आहे कसारा घाटाला. तर पोचता आम्हाला 2-2.5 तास लागले. 2.5 तास धरून चाला, 1च्या दरम्यान झालेला. तिथं थांबलो आम्ही. म्हणजे इथून आपण मुंबईवरून शिर्डीला जाताना जो कसारा घाटचा वे लागतो. कसारा घाट आहे 2 पार्टमध्ये, एक डोंगराच्या त्या साईडनी, एक डोंगराच्या या साईडनी. तर हा साईडचा जो पार्ट आहे ना, अख्खा घाटाचा पार्ट आहे, ओपन स्पेस. तो साईडचा पार्ट आहे डोंगराने कवर आहे आतल्यात. हा साईडचा पार्ट आहे ना, तुम्ही जेव्हा वरती जाशील ना, तेव्हा आहे ना फर्स्ट टर्न नंतर सेकंड टर्न लागतो, जो पूर्ण क्लिफपासून असा पूर्ण टर्न होऊन जातो. त्या टर्नला आहे ना एक शेड पण कोणीतरी बघितलं असेल, कारण की ते लय जुनं शेड होतं. काही लोकांनी बघितलं असेल की आत्ता नसून बघितलं का ते माहीत नाही, आत्ता नव्हतं का काही नाही. मी आता त्या सेंडिंगवर गेलोच नाही. आता इतक्या वर्षानंतर मी आता पहिल्यांदा मुंबईला आलो. तिथं शेडला थांबलो आम्ही. आता मित्र तो थांबलो, मला वॉशरूम जायचं, कोणाला काय करायचं. आम्ही शेडमध्ये बसलो. तिथं जेव्हा आम्ही शेडमध्ये बसलो, वैभव म्हणला ठीक आहे, गाडीमध्ये हाय बिअर आहे, बसू आपण. ठीक आहे म्हणलं. तसा पण रात्रीचा वेळ झाला, तर इतक्या लवकर सकाळी जाऊन करायचं कोणाला डिस्टर्ब थोडी करायचं आपल्याला जाऊन. बसलो आम्ही. बसलो 2-3 वेळा आहे ना पत्रा वाजला. पत्र्याचा शेड होता, पत्र्याचा गेट वाजला. तर वैभव बोलला की कोणतरी दगड मारत असेल किंवा गाडीचे दगड उडून लागत असेल. गाडी वगैरे जातात, ट्रक्स वगैरे जातात त्या रस्त्याला, तर लागलं असेल. ठीक आहे, जाऊ द्या. आणि काही वेळानंतर सचिनला वॉशरूम जायचं होतं. सचिन गेला वॉशरूमला आणि पळत आला आणि म्हटलं मला काहीतरी दिसलं. आता भरपूर लोकांनी ना आता किस्सा ऐकले असं, कसारा घाटातले कसारा घाटात असं आहे तसं आहे, किंवा कुठली लेडी दिसते की काय दिसतं. बट भरपूर लोकांना ही नसेल माहिती, कसारा घाटाच्या वरती ते तर आहेच, पण जेव्हा तुम्ही ना कसारा घाटाच्या खाली उतरतात ना, कसारा घाटाच्या खाली उतरले, ते हॉटेल्स वगैरे क्रॉस केले, पुढं एक चौकी लागत, चौकीच्या पण पुढं क्रॉस केलं, पुढं पण ओपन स्पेस आहे. तिथं पण एक एंटिटी आहे आणि त्या दोन्ही एंटिटी कनेक्टेड आहे. इथं जसं लेडीचं दिसतं ना, तिथं तुम्हाला आहे ना एक जवळपास एक 7-8 वर्षाचा मुलगा आहे, ते पण दिसतं. आणि ही जे एंटिटीज आहे ना, सगळ्यांना दिसत, ज्याच्या याच्यात नशिबात असतं त्यांनाच दिसतात. आता तिथं आम्ही सचिन घाबरला, तर आम्ही प्लॅन केला, निघू आता, नको काही जास्त प्रॉब्लेम होण्यासाठी. मग वैभवनी गाडी काढली, मी बसलो. जसं निघत होतो ना, काचीवर हात मारला कोणतरी. काचीवर जसा हात मारला गाडीच्या, वैभवनी गाडी काढली. मग कुठं थांबलोच नाही. आणि मध्ये आम्ही रेग्युलरली कसं आहे, जो घोटीचा जो रस्ता आहे, घोटी डायरेक्ट सिन्नरला निघतो, तिथून जवळपास 10 किलोमीटरचा रन जो आहे ना शिर्डीला जाण्यासाठी, तो असतो. बट आम्ही त्या दिवशी डिसाईड केलं घोटीने जायचंच नाही.
10 किलोमीटरचा रन लागला चालेल. नाशिकमधून मेन हायवेतून गेलो आम्ही आणि नाशिकचं पण आता मुंबई नाक्या किंवा पाथर्डी फाट्यावरून जातं तिथून नाही, डायरेक्ट द्वारका सर्कलवरून गेलो. तिथून गेलो डायरेक्ट शिर्डीला थांबलो आम्ही. तेव्हा कुठं रिलीफ भेटला. त्याच्यानंतर सचिन तर कधीच नाही आला शिर्डीला. तो म्हणला बाबा त्याला सिनेमाला जायचंच नाही कधी. वैभव आणि आम्ही येत राहते. आता रिसेंटली 7 महिने झाले मला लग्न झालं तर वैभव आणि आम्ही तिथं आले होते. त्यांना तसं इन्सिडेंट आता ते रिमेंबर आहे. शिर्डीला गेलो तो काहीतरी झालं आमच्यासोबत. आता कोणी गाडीवर का तुम्ही काय म्हणजे गाडीवर हात वगैरे मारला तुम्ही बघितलं नाही? हात मारला आणि पुढं जेव्हा आम्ही गेलो ना तेव्हा तो क्लिफ आहे ना, क्लिफ 2 पार्टमध्ये आहे, झिगझॅग पार्टमध्ये. एक असा आणि मग मधून टर्न होऊन असं जातो ना. त्या टायमिंगला पण कोणी क्रॉस झालेलं. पण नेमकी आता लोक जसं म्हणते लेडीची आहे, लेडी एंटिटी आहे किंवा कोण आहे, तसं आम्ही बघितलं नाही की लेडी होती की कोण होतं. फक्त कोणतरी होतं आणि ती एंटिटी म्हणजे हार्म नव्हती करत. तिचं म्हणणं फक्त होतं इथून तुम्ही निघा. ती हार्म नव्हती करत आम्हाला. तिथं थांबून देत नाही की का बरं काय माहिती. हार्म करायचं असतं काही ना काही केलंच असतं. सचिन वॉशरूमला गेलाच होता, तिथं काही त्याच्यासोबत केलं असतं. बट त्यांनी हार्म नाही केलं. त्यांनी जस्ट एक इंडिकेशन्स दिलं तुम्ही इथून निघा. जसं मी सांगितलं तिथं आत्तापर्यंत म्हणजे मला 2 एंटिटीचे एक्सपिरियन्स झालेले आहे. अजून काय असू शकतं ते प्रोटेक्ट करत असं आम्हाला त्याच्यापासून. आणि माझ्या लाईफटाईममध्ये भरपूर अशा गोष्टी घडल्या आहेत की एंटिटीजनी ना मला इंडिकेट केलं आहे की इथं थांबू नका. घाबरवलंय की इथून निघा तुम्ही? हां, प्रोटेक्ट केलं आहे म्हणजे हार्म नाही केलेलं आहे. एक इन्सिडेंट फक्त माझ्यासोबत झाला होता ज्याच्यात म्हणजे मी फुल आजारी पडलेलो. हॉस्पिटल केलं, मग नंतर बाबा बिबा हे ते सगळं केलं, काहीच नाही झालं. फुल आजारी पडलो होतो. मग शेवटी मम्मीने ते आमचे कुलदेवी आहेत तिचं सगळं म्हणजे घरात दर महिन्याला पूजा वगैरे असते ना, केली वगैरे. आता माझ्या हातात पण धागा आहे, हे दर महिन्याला चेंज करतो, दर महिन्याला बांधतो. आता मी इथे यायच्या आधी पण काल पूजा करून आलो की मम्मी म्हणली नाही आता चाललं तू, आणि वरतून बाईकवर आलो मी. मम्मीने केलं, दिलं, घातलं. त्याच्यानंतर मी कुठं बरं आलो. आत्ता पण माझ्या बॅगीत आहे ना, मम्मीने ती पूजा केल्याची ती राखीन ती बांधून दिली. म्हणजे घरात पण हे गोष्टी विश्वास करतात. जसं आता लोक म्हणतात ना अंधविश्वास आहे, अंधविश्वास नाही. जो एक्सपिरियन्स करतो त्याला समजतं भरपूर. श्रद्धा पण असते ना की त्या एनर्जीज पासून आपल्याला आणि वाचवण्यासाठी. प्रत्येक एनर्जी ना वाईट नसते. म्हणजे 70 to 80% आहे ना आपल्याला प्रोटेक्ट करण्यासाठी असते. त्याच्यातून कदाचित कोणी असं तरसलेलं असन की कोणी असन की अकाळ मृत्यू झालेलं ते भटकतात आणि ते त्रास देतात. मग